नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लातूर शहराला येत्या 15 दिवसात पाणी मिळेल, एकनाथ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन. राज्यातल्या सर्व शिधावाटप पत्रिका आधार कार्डाशी संलग्न करण्याची प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार, गिरीश बापट यांची माहिती. परदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ आतापर्यंतच्या उच्चांकावर, यंदा विकास दर गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत चांगला राहील, अरुण जेटली. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा तडजोडीचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला, एकूण संपत्ती उघड करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मल्ल्यांना आदेश. संयुक्त राष्ट्राद्वारे मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याविरोधात नकाराधिकार वापरल्याप्रकरणी भारताकडून चीनकडे विचारणा. श्रीनगर एनआयटी मधल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे जम्मू काश्मीर सरकारचे आदेश. भारतीय पुरुष संघाला आशियाई राष्ट्रबुद्धिबळ चषक स्पर्धेचं विजेतेपद. आणि मलेशियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. येत्या 15 दिवसात रेल्वेनं पाणी आणून लातूरला 25 लाख लिटर पाणी देणार अशी घोषणा पुनर्वसन आणि मदत कार्यमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. लातूरला पाणी देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे असं त्यांनी नमूद केलं. कोणत्याही स्थितीत 15 दिवसाच्या आत लातूर शहराला पाणी येईल आणि त्यासाठी व्यक्तिगत माननीय पंतप्रधान स्वतः लक्ष घालताय, पियुष गोयल जे लक्ष घालताय, सुरेश प्रभू लक्ष घालताय, मी स्वतः दररोज बोलतोय. मी आश्वस्त करतो देशमुख साहेब आपल्याला की या ठिकाणी आम्ही निश्चित या 15 दिवसाच्या त्याच्याही आधी पाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मी स्वतः बसणार आहे तिथे जाऊन आणि त्या ठिकाणी अध्यक्ष हे करून त्याच्यात पेक्षा जे झालंय ते विसरा. पाणी कसं मिळेल ते याच्यात या आणि त्यासाठी आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करतो. मात्र लातूरचे माजी मुख्यमंत्री असतानाही लातूरच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला गेला नाही असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. लातूरमध्ये पाण्याची भीषण स्थिती आहे, परंतु लातूरच्या या प्रश्नासंदर्भात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून पुनर्वसन मंत्री हेतवारोप करतायत असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. या मुद्द्यावरून सदनात वातावरण तापलं. मंत्री राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर राजकारण करण्यापेक्षा लातूरला पाणी कधी देणार असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. मांजरा नदीतलं पाणी मांजरा साखर कारखान्यासाठी वापरलं गेलं, त्यामुळे लातूर शहराच्या पाण्याची समस्या उद्भवल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तेव्हा पाण्याचा प्रश्न असताना मांजरा कारखान्यातल्या ऊस गाळपाला सरकारनं परवानगी का दिली असा प्रतिप्रश्न अमित देशमुख यांनी विचारला. या आरोप प्रत्यारोपांवर प्रश्नोत्तराचा तास संपल्यानं पडदा पडला. राज्यातल्या सर्व शिधावाटप पत्रिका आधार कार्डाशी संलग्न करण्याची मोहीम येत्या 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, त्यामुळे शिधावाटपातला काळा बाजार रोखण्यास मदत होईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यात 2,32 लाख गॅसधारक असून त्यापैकी 1,18 लाख जणांची नोंद शिधापत्रिकेवर झालेली नाही, ती करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर केंद्राकडून राज्याला 7% रॉकेलचा कोटा वाढवून देण्यात आल्याचं गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या शिधावाटप दुकानात बायोमेट्रिक यंत्रणा लागू करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, ती 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असंही बापट यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 4 वेळा तहकूब करण्यात आलं होतं. बीडमधल्या खंडूबाबा माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या शैक्षणिक संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र कांबळे यांनी ही मागणी फेटाळून लावल्यानं कांबळे आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सभागृह तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे सभापतींनी कामकाज 3दा तहकूब केलं. सभापतींनी झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त करत जबाबदारी स्वीकारत सभागृह नेत्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी असे निर्देश दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतल्या इतिहासातला हा काळा दिवस असल्याचं सांगितलं. त्यापूर्वी सकाळी झालेल्या विशेष सत्रात सध्या वातावरणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर हे बदल टिपण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
पावसाची अनियमितता, त्यामुळे राज्यात गेल्या 4 वर्षांपासून निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येणं या आणि अशा अनेक समस्यांवरती सरकारनं कार्यवाही करायची मागणी करत भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. सगळ्या प्रकारचं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं पर्यावरण विभाग योग्य पावलं उचलत असून झाडे लावा झाडे जगवा या नव्या एक कलमी कार्यक्रमाअंतर्गत या वर्षात 2 कोटी झाडं लावणार असल्याचं कदम यांनी सांगितलं. राज्यात 55 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आणि उत्पादनाला बंदी आहे. मात्र इतर राज्यातून येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना अटकाव कसा करता येईल याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची 2308 पदांची भरती आवश्यक आहे. 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 400 पदांची भरती करण्यासाठी लवकरच परिपत्रक काढण्यात येईल असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या आरोग्य सेवेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. ग्रामीण भागात डॉक्टर टिकावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सौहार्दाचं वातावरण तयार करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी भारत पसंतीचं ठिकाण ठरलं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. परदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं 4थ्या वार्षिक विकास संमेलनात बोलत होते. प्रत्येक क्षेत्रातली गुंतवणूक वाढवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आली असून त्याचे परिणाम लवकरच बघायला मिळतील असं ते म्हणाले. 7 ते 7.5% विकास दर राखणं हे आजच्या प्रतिकूल जागतिक आर्थिक परिस्थितीत चांगलं यश असल्याचं जेटली यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात विकासदर गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत चांगला राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशातल्या बहुतांश राज्यांची वित्तीय स्थिती बळकट असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय संसदीय व्यवस्थेत प्रगल्भता असून आर्थिक सुधारणांसंदर्भात देशासमोर कुठलीही राजकीय आव्हानं नसल्याचं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला केवळ काँग्रेस पक्षाचाच विरोध असून या संदर्भात काँग्रेस पक्षाशी चर्चा सुरू असल्याचं जेटली यांनी सांगितलं. देशातल्या विविध बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा 4,000 कोटी रुपयांच्या तडजोडीचा प्रस्ताव बँकांनी नाकारलाय. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली इतर बँकांच्या गट प्रतिनिधींनी आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली. आपली मालमत्ता विकण्यामध्ये मल्ल्या यांना खरोखरच स्वारस्य असेल तर त्यांना प्रत्यक्ष मालमत्ता दाखवण्यासाठी भारतात उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी या गटानं न्यायालयाकडे केली. आपल्या मालमत्तांची वास्तविकता सिद्ध करण्यासाठी मल्ल्या आणि त्यांच्या कंपन्या किती रक्कम जमा करू शकतात अशी विचारणा न्यायालयानं केली. तसंच आपली प्रत्यक्ष मालमत्ता जाहीर करण्याचे निर्देश यावेळी सर्वोच्च न्यायालयानं दिले. पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मद संघटनेचा नेता मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रामार्फत दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीच्या विरोधात चीनकडून नकाराधिकार वापरल्याचा मुद्दा भारतानं उच्च पातळीवर लावून धरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर या मुद्द्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलंय. मात्र मसूद अझहरच्या मुद्द्याचा परिणाम इतर क्षेत्रांमधल्या भारत चीन संबंधांवर होणार नाही असं त्यांनी सूचित केलं. पठाणकोट हवाई तळावरच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांच्या यादीत मसूदचं नाव समाविष्ट करण्याची विनंती भारतानं केली होती. मात्र पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीननं गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची सूचना केली. अशा प्रकारे दुसऱ्यांदा चीननं हा प्रस्ताव अडकवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दक्षिण काश्मीरमधल्या शेपियान भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. नसीर पंडित आणि वसीम मल्ला अशी त्यांची नावं असून दोघंही हिजबुल मुजाहिद्दीनचे सक्रिय दहशतवादी होते. चकमक स्थळावरून 2 रायफली आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. एका विशेष मोहिमेत दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून कारवाई अद्याप सुरू असल्याचं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथल्या NIT अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये घडलेल्या वादाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी आज ही माहिती दिली. दरम्यान NITमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारनं सुरक्षेची हमी दिली आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. तेथील स्थितीबाबत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी आपण यापूर्वी चर्चा केली असून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
T20 विश्वचषकात भारत पराभूत झाल्यानंतर या संस्थेच्या संकुलात काही विद्यार्थ्यांनी जल्लोष केला होता. त्याला बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे 2 गटात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे परराज्यातल्या विद्यार्थ्यांनी संकुल सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता. दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या देशभरातल्या IIT या शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या वार्षिक शुल्कात वाढ करण्यात आली आहे. हे शुल्क वार्षिक 90,000 रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आलं आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वाढ लागू होणार आहे. IITच्या शुल्क निर्धारण समितीनं वार्षिक शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विद्यार्थी, अपंग आणि गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचं शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना तारण रहित आणि व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज देण्याची शिफारस समितीनं केली आहे. आज जागतिक आरोग्य दिन. मानवाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं आणि त्याबाबतचं ज्ञान देण्याच्या उद्देशानं या दिवसाचं आयोजन केलं जातं. मानवाचं आयुर्मान वाढवणाऱ्या निरोगी जीवन पद्धतीवर या निमित्तानं भर दिला जातो. मधुमेह उच्चाटन ही या वर्षाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बातमधून मधुमेहाच्या उच्चाटनासाठी योगसाधना आणि व्यायामावर भर देण्याचं आवाहन केलं होतं. आजच्या आरोग्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी जगभरातल्या नागरिकांना उत्तम आरोग्य आणि आजारमुक्त जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आजपासून विविध आरोग्यविषयक उपक्रम सुरू करत आहे. या उपक्रमांबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती रॅली, वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, पोस्टर प्रदर्शन आणि मधुमेह निदानासाठी रक्त तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. वर्धा इथं या दिनाच्या निमित्तानं जिल्हा सामान्य रुग्णालयानं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण शपथ कार्यक्रमाचं आयोजन केलं. न्यू इंग्लिश विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हिंगोलीत बीट द डायबिटीस म्हणजेच मधुमेहावर मात करा या आशयाला अनुसरून कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत मधुमेह तपासणी, टीबी, HIV ग्रस्तांना मधुमेह झाला आहे का अशा तपासण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यातल्या न्यायालयात, विभाग, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसंच अन्य ठिकाणी देखील मधुमेह तपासणीसंदर्भात नियोजन केल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शासन, प्रशासन, समाज आणि अर्थकारणाचे गाढे अभ्यासक होते. बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीचे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत. भारताच्या जडणघडणीत त्यांच्या विचारांचं अनुकरण करताना बाबासाहेबांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख भारतीयांच्या मनामनावर कोरली गेली आहे. मुंबईत पदवी शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशी गेले. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी मिळवली. ही पदवी मिळवताना त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला होता. आपली PhD पूर्ण करताना त्यांनी तत्कालीन अर्थव्यवस्थेचं अभ्यासपूर्ण विवेचन करणारा नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध सादर केला. रुपयाच्या अवमूल्यनाची समस्या आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळानंतर भेडसावते. मात्र ब्रिटिश राजवटीतच या समस्येचा वेध घेणारा द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सॉल्युशन हा प्रबंध बाबासाहेबांनी 1923 सालीच लिहिला होता. हे सारं अर्थशास्त्रीय लिखाण म्हणजे एका पैलूत न अडकता शासन, समाज, उद्योग आणि कृषी अशा अर्थशास्त्राच्या व्यापक पैलूंना एकाच वेळी समजून घेण्याची बाबासाहेबांची क्षमता सिद्ध करते. याच अनुषंगानं बाबासाहेबांच्या जीवनपटाकडे पाहिलं तर दिसतील ते सक्षम अर्थव्यवस्थेची गरज ओळखून अर्थकारणाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणारे बाबासाहेब. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज मुंबईत राज्य कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं यामागचा उद्देश असल्याचं प्राध्यापक हरी नरके यांनी यावेळी सांगितलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज कामगार आयुक्त कार्यालयाने अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जो महोत्सव आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेबांचा रिलेव्हन्स आजच्या तरुण पिढीला सांगण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांचं जे राष्ट्रीय स्वरूपाचं योगदान आहे ॲज ए मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया, त्यांनी या देशाच्या उभारणीसाठी जे योगदान दिलं ते योगदान या निमित्तानं तरुण पिढीसमोर जावं. तिथपासून आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी कामगार मंत्री म्हणून असताना आखलेली धोरणं, कायदे मंत्री म्हणून त्यांनी देशाला दिलेली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेतली समतेची तत्त्व, स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची तत्त्व, या सगळ्यांच्याबद्दलची एक चर्चा या निमित्ताने घडवून आणावी आणि तरुण पिढीचं प्रबोधन करावं या उद्देशाने या मंडळींनी अतिशय उत्साहात आणि मोठ्या जोरशोरशे फार सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्र आणि हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा कार्यक्रम दिवसभर चालणार असून या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गर्जतो भीम माझा हा संगीताचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. देशातील आर्थिक घडामोडींना वेग देऊन विकसित देशांच्या तुलनेत सक्षम अर्थव्यवस्था अशी ओळख भारताला मिळवून द्यायची असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही उपयुक्त आहेत. याच अनुषंगानं अधिक विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ गिरीश जाकोटिया काल रात्री 9:30च्या बातमीपत्रात मुलाखतीसाठी आले होते. या मुलाखतीचा हा संपादित अंश. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही जी बाबासाहेबांची ओळख आहे ती जर का आपण क्षणभर बाजूला ठेवायची म्हटली आणि केवळ एक अर्थतज्ञ असणारे डॉक्टर आंबेडकर असा जरी त्यांचा विचार केला तरी खरोखर म्हणजे भारतरत्नच काय तर अन्य जागतिक स्तरावरचे पुरस्कार त्यांना खरं तर मिळायला पाहिजे होते. इतकं मोठं काम त्यांनी करून ठेवलं नाही का? आपण काय सांगाल? अगदी बरोबर. म्हणजे मी म्हणेन की 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी जो रुपयाचा अभ्यास केला आणि त्यावरचा त्यांनी जो प्रबंध लिहिला आणि त्यासाठी त्यांना जे आंतरराष्ट्रीय सन्मानात्मक असे त्यांना ज्या काही पदव्या मिळाल्या त्यांचा जरी आपण विचार केला आणि जर बाबासाहेब एक आणखीन 10 वर्ष जगले असते तर त्यांना म्हणजे माझ्या अंदाजानुसार अर्थशास्त्रातलं नोबेलही मिळू शकलं असतं. म्हणजे ज्याला आपण एक अत्यंत मूलभूत असा विचार म्हणतो अर्थशास्त्रातला, असा त्यांनी विचार आपल्यासमोर मांडला. आणि आज 21व्या शतकाच्या प्रारंभातही त्याचा जर आपण विचार केला तर अगदी चकित व्हायला होतं की इतकी दृष्टी असणारा हा एक मोठा विचारवंत अर्थकारणामध्ये सुद्धा इतकं की करून जाऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आजच्या पिढीनं त्यांचं हे अर्थकारणातलं लेखन आणि त्यांचे हे विचार हे वाचले पाहिजेत. एक साम्यवादी रचना त्यांनी मान्य न करता एक धम्माचा मार्ग स्वीकारला होता. त्याबद्दल आता अगदी जाता आता शेवटी काय सांगाल? मी असं म्हणेन की अर्थशास्त्रातल्या एकूण मांडणीचा जो बाबासाहेबांचा गाभा होता हा सगळा गाभा इथंच येतो. बाबासाहेबांनी त्यांच्या फक्त अनुयायांनाच सांगितलं नाही तर आम्हा सगळ्यांना सांगितलं की साम्यवाद हे काही आमच्या प्रश्नांचं उत्तर असू शकत नाही. आमच्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला धम्मामध्ये शोधावं लागेल, गौतम बुद्धाच्या एकूण वैचारिक मांडणीमध्ये शोधावं लागेल की जिथं आम्हाला एका बाजूला सरकारी उपक्रम आहेत, दुसऱ्या बाजूला सामुदायिक शेती आहे, तिसऱ्या बाजूला तुम्ही ज्याला लोकशाही प्रधान प्रक्रिया म्हणता त्या प्रक्रिया आहेत. या सगळ्या प्रक्रियांमधून आम्हाला सामान्य जनतेला सबल बनवावं लागेल. आणि तिथं मग बाबासाहेब सांगतात, बाबासाहेब उल्लेख करतात प्रज्ञेचा. जर शेतकऱ्याला जगवायचं असेल, कामगाराला जगवायचं असेल तर आमच्या इथल्या भांडवलदारांना, उद्योगपतींना प्रज्ञेचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण त्याला असं म्हणू की कम्पॅशन विथ इंटेलिजन्स किंवा इंटेलिजन्स विथ कम्पॅशन. म्हणजे फक्त बुद्धीचा न विचार करता आपण मानवतेचा विचार करतो का, आपण समतेचा विचार करतो का. आणि हा विचार जर अर्थशास्त्रामध्ये आपण आणू शकलो, म्हणजे मी त्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हणेन की इकॉनॉमिक्स विथ इक्विटी, इकॉनॉमिक्स विथ इन्क्लुझिव्हिटी, इकॉनॉमिक्स विथ सस्टेनेबिलिटी आणि इकॉनॉमिक्स बेस्ड ऑन एथिक्स. म्हणजे ही सगळी मांडणी जर आपण बाबासाहेबांची आजच्या 21व्या शतकाला लागू करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आमच्या बऱ्याच आर्थिक प्रश्नांची आम्हाला उत्तरं सापडू शकतात. खरं.
चीन, तैवान, जपान या आशिया खंडातल्या राष्ट्रांसोबतचे भारताचे सांस्कृतिक बंध अधिक दृढ व्हावेत या दृष्टीनं एशिया पॅसिफिक कल्चरल क्रिएटिव्ह इंडस्ट्रीनं पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रान्स चेन यांनी या संदर्भात भारतातल्या प्रतिनिधींशी मुंबईत चर्चा केली. फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा यावेळी उपस्थित होते. आपल्या कर्तृत्वातून सामान्य माणूस ते असामान्य माणूस असा विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा जीवन प्रवास थक्क करणाऱ्या अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंत डावखरे यांचा गौरव केला. विधानभवनात डावखरे यांच्या जीवनावरील वसंत पर्व अजातशत्रू वसंत डावखरे या पुस्तकाचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. डावखरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांशी सौहार्दाचे संबंध निर्माण केले, त्यामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय ठरले असं मुख्यमंत्री म्हणाले. या पुस्तकात डावखरे यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातल्या वाटचालीची माहिती दिली आहे. यात राजकीय नेते, सनदी अधिकारी, पत्रकार, लेखक, कलाकार अशा अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुकुल कुमार लिखित ॲज बॉईज बिकम मेन या पुस्तकाचं आज मुंबईत अभिनेता शर्मन जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. मुकुल कुमार हे 1997च्या बॅचमध्ये भारतीय रेल्वे अधिकारी म्हणून कार्यरत होते. या पुस्तकात कॉलेज जीवन, मैत्री, प्रेम, घर सोडून जाणं, नवीन वातावरणात जुळून घेणं याविषयी त्यांनी लिहिलं असून हे पुस्तक प्रत्येक तरुणाला उपयुक्त ठरू शकेल. अबुधाबीमध्ये झालेल्या आशियाई चषक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारतानं पुरुष गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. काल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं व्हिएतनामवर 3-1 असा विजय मिळवला. त्यामुळे भारतानं 17 गुण मिळवत जागतिक आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या चीनला मागे टाकलंय. या स्पर्धेत 22 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ मंगोलियाबरोबर भारताची बरोबरी झाली. महिलांच्या गटाचं चीननं विजेतेपद पटकावलं. भारतीय महिलांचा संघ 12 गुण मिळवून 4थ्या स्थानावर राहिला. मलेशियामध्ये सुरू झालेल्या सुलतान अझलन शाह हॉकीची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाबरोबर होते. काल जपानचा 2-1 असा पराभव करत भारतानं विजयी सलामी दिली. अनुभवी भारतीय संघासमोर कमकुवत वाटणाऱ्या जपानच्या संघानं भारताला चिवट झुंज दिली. मात्र हरमनप्रीत सिंग, भारतीय कर्णधार सरदार सिंग यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावरती भारतानं जपानला पराभूत केलं. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज झालेल्या पी.व्ही. सिंधूनं कोरियाच्या जे सुंग या खेळाडूचा 22-20, 21-17 असा 2 सरळ गेममध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालची लढत कोरियाच्या खेळाडूबरोबर होणार आहे. हवामानाची स्थिती. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. लातूर शहराला येत्या पाणी मिळेल, एकनाथ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन. राज्यातल्या सर्व शिधा वाटप पत्रिका आधार कार्डाशी संलग्न करण्याची प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार, गिरीश बापट यांची माहिती. परदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ आतापर्यंतच्या उच्चांकावर, यंदा विकासदर गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत चांगला राहील, अरुण जेटली. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा तडजोडीचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला, एकूण संपत्ती उघड करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मल्ल्यांना आदेश. संयुक्त राष्ट्राद्वारे मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याविरोधात नकाराधिकार वापरल्याप्रकरणी भारताकडून चीनकडे विचारणा. श्रीनगर एनआयटी मधल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे जम्मू काश्मीर सरकारचे आदेश. भारतीय पुरुष संघाला आशियाई राष्ट्र बुद्धिबळ चषक स्पर्धेचं विजेतेपद. आणि मलेशियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.